मकर संक्रांत सणाच्या निमित्तानं पतंग उडवताना होणारा नायलॉन मांजाचा वापर हा मुंबईसह राज्यभरात अनेकांच्या जीवावर बेततोय आणि त्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाचा विषय हा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेत। राज्याच्या शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना हे निर्देश देण्यात आले। नायलॉन मांजाबाबत विद्यार्थी दशेपासूनच जागरूकता वाढवणं गरजेचं असल्याचं मत उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं मांडलंय। तसंच नायलॉन मांजाबाबत विद्यार्थ्यांना साक्षर करण्यासाठी 3 आठवड्यात काय पावलं उचललीत याची प्रधान सचिवांनी माहिती देण्याची सूचनाही देण्यात आली। जोपर्यंत पब्लिक अवेअरनेस होत नाही तोपर्यंत याच्यावर आळा बसणं शक्य होत नाही। त्यामुळे काल कोर्टाने सांगितलं की प्रिन्सिपल सेक्रेटरीने 31 जानेवारीपर्यंत स्टेटमेंट करावं आणि हे मॅन्डेटरी करावं की प्रत्येक शाळेत कॉलेजमध्ये हे मांजाचे काय दुष्परिणाम आहेत आणि याच्यामुळे जे काय समजा आम्ही तर असं सजेस्ट केलं होतं कोर्टाला काल की जे समजा जसं आपण सिगरेटच्या पॉकेटवर लिहिलेलं असते की आहे तसे जे काय असे मांजाने जे काय पक्षी जे माणसं ज्यांचे गळे कापले गेलेले आहेत असे हे पोस्टर्स प्रत्येक शाळा आणि कॉलेजमध्ये कंपल्सरी लावण्यात यावेत। त्याच्यामुळे हे लोकांच्या मनावर विद्यार्थ्यांवर याचा काय परिणाम होईल आणि याच्यातून ते मांजा वापरणार नाही त्याची दक्षता घेतली जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।